Okay, so recording has started. ओके ही आपलं व्हाईट बोर्ड विजिबल झालंय सगळ्यांना. हॅलो. Yes, sir. Okay. Okay, so welcome students. This is the final session for your practical आणि जे काही टर्म वर्क आहे आपल्याला त्याच्या रिलेटेड. So basically today what we are going to do is we are going to discuss about the design project. मग आता डिझाईन प्रोजेक्ट जो आहे त्याच्याबद्दल काय क्वेश्चन्स असतील, डिझाईन प्रोजेक्ट काय नेमका आपला, तर ह्या संबंधित सगळे मी प्रश्न तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला हा डिझाईन प्रोजेक्ट काय आहे त्याच्याबद्दल मी एक्सप्लेनेशन देणार आहे. आणि जे काही त्याच्या रिलेटेड क्वेरीज असतील तुमच्याकडून काही, तर यू कॅन ऑल्सो कम. त्याच्या मागची जी थिअरी आहे काय बेसिकली, तर ती थिअरी पण मी तुम्हाला सांगतो थोडीशी. दॅट ऑलरेडी वी हॅव कवर्ड ड्युरिंग आवर म्हणजे थिअरी सेशन्स. तर परत एकदा त्याला जे काय लागतात गोष्टी तुमच्या, तर त्या तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. तर आता पूर्ण म्हणजे डिव्हिजन ए आणि डिव्हिजन बी अशा दोन्ही डिव्हिजनचा मिळून एकच प्रोजेक्ट मी रिपोर्ट ठेवलेला आहे. बेसिकली म्हणजे लास्ट इयर पर्यंत, म्हणजे लास्ट इयरची कोविडची बॅच होती, त्या बॅच पर्यंत व्हॉट आय यूज टू डू इज आय यूज टू हॅव डिझाईन प्रोजेक्ट. आणि ते डिझाईन आम्ही ऍक्च्युली रिअल लाईफ केसेस घेऊन डिझाईन करायचो आपण. तर बेसिकली त्याच्यामध्ये 4 डिझाईन्स होते. एक गिअरबॉक्सचं डिझाईन होतं, एक बेल्ट कन्व्हेअरचं डिझाईन होतं, एक तुमचं प्रेशर वेसलचं डिझाईन होतं आणि एक आयसी इंजिनचं डिझाईन होतं. सो वी यूज टू टेक अ रिअल लाईफ प्रॉब्लेम, रिअल एक्झिस्टन्स मध्ये जे काय असतं त्याचं प्रॉब्लेम घेऊन आम्ही डिझाईन करायचो. बट ड्यू टू कोविड सिच्युएशन्स, ओके, इथे काही शक्य होत नाही कारण पोरं लेक्चर्सलाच त्यांची म्हणजे अटेंडन्स कशी असते दॅट आय नो. आणि ते करून आय डिडंट वॉन्ट टू हॅव लाईक म्हणजे पोरांनाही त्रास द्यायचा नाही, मलाही स्वतःला करून घ्यायचं नव्हतं. कारण केलं नाही की मला थोडीशी चिडचिड होती. त्यामुळे सो आय जस्ट अवॉइडेड एव्हरीथिंग अँड सो आय थॉट लाईक आय विल बी गिव्हिंग यू एव्हरीथिंग रेडीमेड. आणि लिहिण्याचा पण जो प्रश्न होता तुमच्या जे काही प्रॅक्टिकल्स वगैरे आहेत, तर तेही मुलं काही नुसतेच कॉपी मारतात. आय हॅड सीन दॅट ड्युरिंग युअर युटी, ड्युरिंग युअर म्हणजे इनसेम एक्झाम ऑल्सो, की पोरांनी आपले आहे तसेच टापलेले आहेत एक दुसऱ्याचे. तर त्याच्यामुळे आय थॉट लाईक इन्स्पाइट ऑफ म्हणजे कन्झ्युमिंग सम टाइम ओव्हर इयर, सो लेट्स गिव्ह देम रेडीमेड. एनिवेज लाईक इट्स गोइंग टू बी अ कॉपी काइंड ऑफ थिंग. तर आय एम गोइंग टू अवॉइड दॅट पर्टिक्युलर थिंग. तर बेसिकली आता ते बोलून झाल्यानंतर वी विल स्टार्ट विथ आवर ओरल प्रिपरेशन. तर नेमकं काय करायचं आपल्याला, तर बेसिकली सबमिशन आहे आपल्याला या सब्जेक्टसाठी, एमएसडी साठी. तर एमएसडी साठी 3 गोष्टी आपल्याला सबमिट करायच्यात. तर सबमिट करताना त्याचे काही फाईलचं नाव म्हणजे ह्याच कॉपीज घ्यायचे तुम्हाला आणि फक्त याला रिनेम करायचं तुमचं. अँड यू नीड टू रिनेम इन अ पर्टिक्युलर फॅशन. तर ते काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि ते कुठे ठेवायचंय त्याची एक लिंक मी शेअर करतो. इट वुड बी ऑन अ गुगल ड्राईव्ह. आणि त्या गुगल ड्राईव्ह मध्ये यू नीड टू सेंड दॅट टू मी सो दॅट सबमिशन इज बिंग डन बाय दॅट वे. तर 3 गोष्टी असणार आहेत. वन इज लाईक दिस डिझाईन रिपोर्ट. डिझाईन रिपोर्ट म्हणजे काय, तर आपण जे डिझाईन केलं होतं म्हणजे तुम्ही टीईला असताना मे बी डीएमईचं जे डिझाईन केलं होतं तुम्ही, डिझाईनचा प्रोजेक्ट, की पूर्ण कॅल्क्युलेशन्स केले थेरॉटिकली आणि मग त्याची शीट प्रिपेअर केली, तर तो डिझाईन प्रोजेक्ट म्हणजे हा डिझाईन प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर जे सेकंड गोष्ट आहे तुमची, दॅट सेकंड इज बेसिकली युअर ड्रॉइंग शीट. तर ही ड्रॉइंग शीट्स आहेत, ह्या ड्रॉइंग शीट्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर त्याचं नेमिंग कन्व्हेन्शन्स काय आहेत, कसे आहेत, आय विल सेंड इट ऑन द ग्रुप. हे मी तुम्हाला फॉरवर्ड करणारच आहे त्या दोन्ही गोष्टी. तर डोंट वरी अबाउट इट. आणि तिसरं म्हणजे यांचे रिलेटेड जे रेफरन्सेस आहेत ते वाले. सो दॅट रेफरन्सेस आर ऑल्सो देअर. तर त्याचा जो रेफरन्सेस आहेत, त्या रेफरन्स म्हणजे हे कुठल्या जे स्टँडर्ड बुक्स असतात आपले, स्टँडर्ड रेफरन्सेस, डिझाईन डाटा बुक असेल, तुमचं व्ही भंडारीचं डिझाईन डाटा बुक असेल, किंवा प्रेशर वेसलचं IST कोड असेल, तर असे वेगवेगळ्या ह्याच्यातले आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कुठल्या रिसर्च पेपर्स मधला काही डाटा असेल, सो वी हॅव टेकन दॅट पर्टिक्युलर थिंग अँड वी हॅव दॅट डाटा. तर मग हे पण फाईल तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग कन्सिडरेशन ज्या शीटमध्ये दिलेल्या आहेत आपण, त्या कशा दिलेल्या आहेत त्याचे पण रेफरन्सेस डाटा ह्या शीटमध्ये. वेन आय विल एक्सप्लेन दॅट पर्टिक्युलर थिंग यू कॅन
पुट इट इन द पर्टिक्युलर फोल्डर जे काय मी देणार आहे तुम्हाला लोकांना. सो दिस इज द पार्ट दॅट इज बिंग मिस्ड बाय एव्हरीबडी, म्हणजे मला पण आणि तुम्हा लोकांना पण. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ at least like what we have. Okay, so starting with this one, तर डिझाईन जो केलेला आहे आपण, तर आता एक्झामिनर्स जे क्वेश्चन विचारतील की बाबा तुमचं डिझाईन काय केलेलं आहे तुम्ही, कॅन यू टेल मी लाईक व्हॉट यू हॅव डन इन द एंटायर थिंग. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सांगायचं की प्रॉब्लेम डेफिनेशन. तर प्रॉब्लेम डेफिनेशन म्हणजे दिस इज द प्रॉब्लेम डेफिनेशन. हे सगळ्यांना माहितीच पाहिजे बरं का, कारण ह्याच्या ऑन दिस बेसिस ओनली लाईक वी आर गोइंग टू define the entire thing. So what is the problem definition? Problem definition asa hai to design a pressure vessel for air compressor with maximum pressure of 14 bar and operating temperature at 140 degrees Celsius with a capacity of 240 liters. आता हा जो कॉम्प्रेसर आहे ना, हा कॉम्प्रेसर जो डिझाईन केलेला आपण, हा आपला जे वर्कशॉप आहे ना, वर्कशॉपच्या आतमध्ये एक कॉम्प्रेसर आहे बघा तिथे, तर त्या कॉम्प्रेसरचे हे स्पेसिफिकेशन्स आहेत. तर ह्या बॅचला आम्ही काय केलं होतं की कॉम्प्रेसर, आपल्याला जो खालचा कॉम्प्रेसर आहे त्याच्यावरती त्यांची एक स्पेसिफिकेशन एक शीट असते लावलेली, तर ती शीट घेतली होती आणि त्याच्यातले जे काही कंडिशन्स होत्या, म्हणजे 14 बार मॅक्झिमम प्रेशर असेल, 140 डिग्री सेल्सिअस त्याच्यातलं मॅक्झिमम टेम्परेचर येईल, आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे एअर स्टोरिंग कॅपॅसिटी, म्हणजे प्रेशराइज्ड एअर स्टोरिंग कॅपॅसिटी वॉज 240 लिटर. तर हा जो वेसल आहे, हा वेसल ऑलरेडी तिथे आहे आपल्या लॅबमध्ये. तर त्याचा जो आहे त्याला कसं डिझाईन केलं असेल किंवा ते कसं डिझाईन केलं जातं त्याच्याबद्दल आपण हा पूर्ण डिझाईन रिपोर्ट तयार केलेला आहे. तर बेसिकली दिस शुड बी नोन, सो आय विल पुट अ एस्टेरिक ओव्हर हियर. So to design a pressure vessel for an air compressor with maximum pressure of 14 bar and operating temperature of 140 degrees Celsius with a capacity of 240 liters. हे तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण ते एक्झामिनर तुम्हाला जर एखादा प्रश्न तिकडे काय आला नाही ना, तो विचारतो की बाबा कमीत कमी काय डिझाईन केले हे मला सांग. सो यू शुड बी नोईंग दिस वन. नेक्स्ट, आता जेव्हा हा प्रॉब्लेम डेफिनेशन घेतो आपण, त्या टायमाला आपण जेव्हा प्रेशर वेसल शिकला होता त्यावेळेस आपण म्हणलं होतं की वेगवेगळ्या क्लासचे वेसल्स असतात. तर आता हे बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हे काय हवा भरण्यासाठी येत आहे. ओके, दिस इज नॅचरल एअर विच इज देअर इन द सराउंडिंग ऑर ऍटमॉस्फिअर, आणि इट इज नॉट अ रेडिओ काइंड ऑफ मटेरियल, इट इज नॉट अ हजार्डस काइंड ऑफ मटेरियल. त्यामुळे तो ऑटोमॅटिकली तो जो क्लास होता दॅट क्लास बिकम्स क्लास 3. मग ते क्वेश्चन विचारतील की ओके व्हॉट इज द क्लास ऑफ युअर प्रेशर वेसल. ओके, प्रेशर वेसलचा क्लास कुठला आहे, द क्लास इज क्लास 3. कुठून घेतलाय, तर VB भंडारी. तर तो का घेतलाय तुम्ही लोकांनी, तर त्याचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. द गिव्हन ऍप्लिकेशन इज रिलेटिव्हली लाईट ड्युटी ऍप्लिकेशन अँड टेम्परेचर इज नॉट सपोज टू बी ग्रेटर दॅन 140 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे आपण क्लास 3चा वेसल कन्सिडर केलं. क्लास 3चा वेसल कन्सिडर केल्यामुळं जे काय त्याची थिकनेस किंवा करोजनचा अलाउन्स किंवा जे काय ते सगळं आपल्याला ह्याच्या बेसिसवरती करायचं. सो फर्स्ट थिंग इज लाईक व्हॉट इज द क्लास ऑफ दॅट व्हेकल वेसल. सो इट इज क्लास 3. पहिल्यांदा प्रॉब्लेम डेफिनेशन क्लास 3. क्लास 3 सोडून कुठले कुठले क्लासेस असतात, तर क्लास 1 आणि क्लास 2. सो क्लास 1 अँड क्लास 2 दॅट वी हॅड ऑलरेडी सीन ड्युरिंग थिओरिटिकल सेशन्स. तर ते मी तुम्हाला पीपीटी पण शेअर केलेली आहे, नोट्स पण शेअर केलेले आहेत, आणि मे बी इफ यू हॅव टेक्स्ट बुक्स लाईक यू कॅन रीड इट. आणि ह्याचा जो कंटेक्स्ट आहे त्या क्लासेसचा, यू कॅन फाइंड दॅट कंटेक्स्ट इन दिस ऑल्सो. ह्याच्यामध्ये जे प्रेशर वेसल्स आहेत ना ह्याच्यामध्ये पण दिलेले आहेत त्याच्यातले. सो क्लासिफिकेशन ऑफ हे वेल्ड झाले. सो क्लास 1, क्लास 2, क्लास 3 हे सगळे इकडे दिलेले आहेत बघा तुमचे. यू कॅन गो थ्रू दिस वन. मग त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हा क्लास 3 का घेतलेला आहे. इफ एक्झामिनर आस्क देन यू हॅव टू आन्सर, बट यू शुड नो. आणि जेव्हा आपण प्रेशर वेसल डिझाईन करतो त्या टायमाला पण ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा येते. त्याच्यानंतर डिझाईन प्रेशर अँड हायड्रोस्टॅटिक प्रेशर. सो व्हॉट इज द डिझाईन प्रेशर, व्हॉट इज द हायड्रोस्टॅटिक प्रेशर, आपण ते डेफिनेशन्स आणि हे बघितलं होतं. सो डिझाईन प्रेशरचं हे डेफिनेशन दिलेलं आहे. सो हॅव द डेफिनेशन्स, म्हणजे डेफिनेशन जे आहेत आपल्याला ते फक्त लक्षात ठेवा काय काय तुमचे. तर ते डेफिनेशन तुम्ही जे काय आपल्याला पीपीटी दिलेली आहे मी तुम्हाला त्याच्यामध्ये पण डेफिनेशन दिलेले आहेत, तर ते वाचून घ्या की बाबा डिझाईन प्रेशर काय असतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर काय असतं, वर्किंग प्रेशर काय असतं. सो डिझाईन प्रेशर इज मॅक्झिमम वर्किंग प्रेशर मल्टिप्लाइड बाय 5% एक्स्ट्रा, मग 1.05 इंटू मॅक्झिमम. मग वर्किंग प्रेशर किती आहे आपल्याला, हा 14 बारचा वर्किंग प्रेशर आहे इथलं. So we have to take that it as 1.05 times of that working pressure. मग हा आला. हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे, 30% असतं. जर तुम्हाला आठवत असेल त्या प्रेशर वेसलचं वाचलं तर. सो दॅट इज 30% म्हणजे 1.3 टाइम्स. त्याच्यानंतर
लेंथ, आता हे जे आपल्याला प्रेशर वेसल डिझाईन करायचं आहे, तर प्रेशर वेसल साधारणतः तो हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे? इन दिस केस इट इज अ हॉरिझॉन्टल प्रेशर वेसल, आणि अशा काही एंड्सचा प्रेशर वेसल असणार आहे. म्हणजे इथे इथे हे सिलेंड्रिकल पोर्शन, दिस इज अ हेमिस्पेरिकल पोर्शन, दिस इज अ हेमिस्पेरिकल पोर्शन, आणि इथे त्याचा सपोर्ट लावलेला. मग आपल्याला हे डिझाईन करायला लागेल की बाबा ह्याची लेंथ किती ठेवायची आहे, याचा डायमीटर किती ठेवायचा आहे, दॅट वी नीड टू सी. सो बेस्ड ऑन दिस रेफरन्स बुक्स, आता मी जे रेफरन्स बुक्स तुम्हाला शेअर करणार आहे, आणि त्याच्यामध्ये त्या रेफरन्समध्ये आपण काय दिलेलं आहे, एल बाय डी रेशो जो आहे दॅट शुड बी ऑलमोस्ट लाईक, तो आपण साधारणतः 2.5 to 5 वगैरे घेतो. सो व्हॉट वी डीड इज लाईक वी सेड वी विल कीप इट ॲज 3, म्हणजे लेंथ जो आहे दॅट इज 3 टाइम्स ऑफ द डायमीटर. म्हणजे दिस लेंथ इज 3 टाइम्स ऑफ डायमीटर, म्हणजे हा डायमीटर जेवढा असेल त्याच्या लेंथ हा 3 टाइम्स आहे. हे जनरली विचारतात की बाबा एस्पेक्ट रेशो काय आहे, लेंथ टू डायमीटरचा एस्पेक्ट रेशो किती असेल, तर तुम्ही सांगा की आम्ही घेताना 3 घेतलेला आहे, पण जनरली तो रेंजमध्ये असतो 2.5 to 5च्या दरम्यान. सो आउट ऑफ दॅट लाईक वी हॅव कन्सिडर फॉर आर थिंग, ह्याच्यातलं कुठलंही कन्सिडर केलं असतं तरी चाललं असतं, पण आपल्या केससाठी आपण 3 अज्युम केलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर आपल्याला माहिती आहे, व्हॉल्यूम आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंटमध्येच दिलेला आहे. व्हॉल्यूम किती आहे? 240 लिटर्स, हा आपला डिझाईन पॅरामीटर आहे. मग आपण तो कन्सिडरेशन मध्ये घेतला, आणि मग व्हॉल्यूम माहिती आहे, व्हॉल्यूम काय असते, तर व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर मल्टिप्लाइड बाय तुमचा सिलेंड्रिकल व्हॉल्यूम टोटल, म्हणजे हा आतला व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय दिस लेंथ, हा टोटल व्हॉल्यूम काढला. व्हॉल्यूम काढल्यानंतर किती आलं त्याचं, ह्याचा डी आणि एल मध्ये रिलेशन मिळणार आहे, आणि आपण ऑलरेडी डी आणि एल चं काय केलेलं आहे इथे, वी हॅव टेकन अ रिलेशन. सो ऑटोमॅटिकली वी गेट दिस 2 व्हॅल्यूज. इफ यू लुक इन टू दिस कॅल्क्युलेशन्स, ऑटोमॅटिकली आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळून जातात तुम्हाला. सो दिस डिफाईन्स लाईक व्हॉट इज द डी, हा प्रश्न सुटला आपला, हा पण प्रश्न सुटला त्या डिझाईनचा. आता हे घेताना आपण व्हॅल्यूज घेतल्यानंतर आपल्याला एक कशाचं पण बनवू शकतो ना आपण, हे प्लास्टिकचं बनवू शकतो आपण, हे स्टीलचं बनवू शकतो, हे सोन्याचं बनवू शकतो, हे गोल्डचं बनवू शकतो, मे बी वी कॅन टेक एनी ऑफ द मटेरियल. So basically for this application, okay, we need to see a material which can be like sustaining the properties of air, plus it won't corrode, plus it won't be a costly one. कारण आपल्याला जर कमर्शियल मार्केटमध्ये हे ऍप्लिकेबल करायचं असेल, then we need to have a justified material. मग मटेरियल काय होतंय, तर मटेरियल आपल्याला सिलेक्ट करताना आपण काय केलंय, प्लेन कार्बन स्टील केलं. मग प्लेन कार्बन स्टीलचं काय होतं, त्याचं 30C8चं मटेरियल घेतलेलं आहे. मग 30C8चं मटेरियल कुठे घेतलंय, अगेन लाईक इफ यू वॉन्ट टू सी दॅट वन, ते सगळे जे रेफरन्सेस आहेत आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. हे पूर्ण जर बघितलं ना तुम्ही लोकांनी, की तुम्हाला लोकांना लक्षात येते ह्याच्यामध्ये मटेरियल्सचं कुठेतरी असेल, म्हणजे दिस इज ऑलमोस्ट लाईक 26-27 पेजेस, त्याच्यातले मटेरियल्स आणि स्ट्रेसेस आणि ह्याच्यामध्ये दिलेले आहे. सो वी हॅव टेकन दॅट पर्टिक्युलर मटेरियल. मग त्याचा एसयूटी किती आहे, 500 MPa, त्याचा एसवायटी किती आहे, 400 MPa. म्हणजे हे मटेरियल सिलेक्ट केले. आणि याचं त्याच्यानंतर आपण बघितलं होतं डिझाईन करताना, वी आर डिझायनिंग बेस्ड ऑन ASME कोड. वी आर डिझायनिंग दिस बेस्ड ऑन ASME कोड. मग ASME कोड मध्ये आपण बघितलं होतं काय होतं, सिग्मा अलाउएबल वॉज इक्वल टू व्हॉट, से SUT अपॉन 4 और SYT अपॉन 1.5. मग ह्याच्यातलं आता दोन्ही SUT SYT दोन्ही घेतले आपण, आणि ह्याच्यातलं आपल्याला लक्षात आलं की हे किती 125 आहे, आणि SYT ने किती आलं 266.66 आहे. सो मिनिमम ऑफ दिस वन, कारण आपल्याला काय ते फेलियर अल्टिमेट मध्ये किंवा यील्डिंग मध्ये या दोन्ही मध्ये फेल होऊ शकतं, तर आपण त्यातला मिनिमम घेतला आणि आपण अलाउएबल तो तेवढा ठेवलाय. दिस इज अ मटेरियल प्रॉपर्टी, दिस इज अ मटेरियल प्रॉपर्टी. सो अलाउएबल, मॅक्झिमम अलाउएबल किती असेल, तर इट इज 125 MPa. नेक्स्ट आता हे डायग्राम काढलंय आपण त्याला. नेक्स्ट, corrosion allowance. It is an additional thickness to the pressure vessel over and above the required to its stand. For plain carbon steel, corrosion allowance provided is 1.5. म्हणजे मटेरियल घेतल्यामुळं हे corrosion allowance किती द्यावं लागलं आपल्याला, हे 1.5 mm दिलेलं. हे पण अगेन लाईक इफ यू सी इट्स देअर इन दॅट पर्टिक्युलर रेफरन्स टेबल. म्हणजे तुम्ही जर रेफरन्स बघितला ना, की आपल्याला त्या 26 पानांपैकी एक 10 पानांचं पण काम नसतं बेसिकली, कारण क्लास 1, 2, 3 दिले आपल्याला, त्यातला क्लास 3 घ्यायचा. का घ्यायचा, त्याचे रिझन्स पण दिलेले आहेत. सो वी नीड टू टेक देम. आणि बेसिकली देन अगेन लाईक डिझाईन ऑफ अ प्रेशर वेसल सेल. आता प्रेशर वेसल सेलचं डिझायनिंग करायला आपण सुरुवात करूयात. कसं करणार आहे, तर वी नो लाईक दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. जेव्हा आपण डिझायनिंग केलं, वी न्यू दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती होता. सो इट वॉज
thickness is equal to PIDI upon 2 times of sigma allowable into efficiency plus this corrosion allowances. मग आता हा जो आहे ह्याच्यातलं आपल्याला काय आहे, पी माहिती आहे, प्रेशर डी आपण मगाशी काढलाय, एफिशियन्सी साधारणतः ह्याची आपण हे जे स्टील आहे, आता हे स्टील कसं आहे आपल्याला रेडिओग्राफ करणार नाही, आपण डायरेक्टली स्टील आणणार आहे आणि लावून टाकणार आहे. त्याच्यामुळे आपण एफिशियन्सी किती घेतलेली याची, एफिशियन्सी वी हॅव टेकन ॲज 0.7. 0.7 का घेतलेली, बिकॉज इट इज नॉट टेस्टेड काइंड ऑफ थिंग. टेस्टेड म्हणजे काय, त्याला रेडिओग्राफ टेस्टिंग केलेलं नाहीये किंवा त्याला सॅम्पलिंग टेस्टिंग केलेलं नाहीये, एनडीटी टेस्टिंग केलेलं नाही. सो वी कन्सिडर इट टू बी लाईक 70% ऑफ द एफिशियन्सी. हा पर्टिक्युलर फॉर्म्युला घेतला आपण, करोजन अलाउन्स 1.5 mm घेतलेला आहे आणि ह्याच्यातून आपल्याला थिकनेस जी आहे, ह्या पर्टिक्युलर ही जी शेल होती आपली, ह्या एंटायर शेलचं आपल्याला काय मिळालंय, अगोदर लेंथ मिळालेली आहे, त्याच्यानंतर हा डायमीटर मिळालेला आहे आपल्याला. आता हा जो शेल आहे, ह्या शेलचा आपल्याला वी नीड टू हॅव दिस पर्टिक्युलर थिकनेस. म्हणजे आता हे किती थिक पाहिजे, त्याचं किती थिकनेस पाहिजे होती, व्हॉट शुड बी द थिकनेस, मग ती ह्या फॉर्म्युल्याने काढली आपण. सो बेस्ड ऑन दिस व्हॉट वी गॉट इज लाईक द थिकनेस इज दिस वन. मग आउटर डायमीटर किती असेल, तर इनर डायमीटर प्लस 2 टाइम्स ऑफ दिस थिकनेस, मग 2 इंच डायमीटर्स मिळाले. म्हणजे वी गॉट दिस, वी गॉट दिस, म्हणजे हा थिकनेस मिळाला. मग आपल्याला इनर डायमीटर आणि प्लस दिस 2 टाइम्स ऑफ थिकनेस वुड गिव्ह मी आउटर डायमीटर, म्हणजे 2 टाइम्स ऑफ थिकनेस प्लस इनर डायमीटर. सो दिस इज व्हॉट वी हॅड सीन. त्याच्यानंतर हा आउटर डायमीटर किती आहे, म्हणजे शेलचं तुम्हाला काय काय मिळालं, आता लेंथ मिळाली, डायमीटर मिळालं आणि इनर आणि आउटरचे तुम्हाला डायमेन्शन्स मिळाले. त्याच्यानंतर आणि वी हॅव टेकन इट विथ स्टील, त्याच्यामुळे मटेरियल पण मिळालं तुम्हाला, मटेरियल मिळाले आणि बाकीचे डायमेन्शन्स मिळाले. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन फॉर द डायमेन्शन्स ऑफ एंड क्लोजर. एंड क्लोजर म्हणजे आता हे जे शेल आहे, आता हे पाईप आहे, तर एंड पण आपल्याला बंद करायला लागणार आहेत ना. सो व्हॉट वी डीड इज लाईक वी हॅव कन्सिडर्ड कोनिकल एंड्स. अशा टाईपमध्ये आपण जर शेल बघितली त्याची, तर इट्स लाईक अ कोनिकल काइंड ऑफ शेल. सो देर आर 2 टाइप्स ऑफ एंड क्लोजर्स, डोम्ड आणि कोनिकल. डोम्स आर, मग ह्याच्यातलं हे एक्सप्लेनेशन वगैरे दिलेलं आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर ह्याच्यातलं लास्टला जाऊन जे काय केलेलं आहे, वी हॅव कन्सिडर्ड दिस टू बी अ हेमिस्फेरिकल एंड. म्हणजे तुम्ही जर ते एंड्स बघितले, तुम्ही पीपीटी बघितली की तुम्हाला लक्षात येतील की कुठल्या कुठल्या एंड्स असतात, हेड्स असतात. तर बेसिकली तुम्ही लोक काय करा, नावं लिहून घ्या त्याची दुसरी, म्हणजे कोनिकल असेल, टॉरिस्फेरिकल असेल, स्पेरिकल असेल. त्याच्यानंतर त्याचे काही फॉर्म्युलेज जर विचारले तर आठवलं तर ठीक आहे, नाही आठवलं तरी इट्स नॉट अ बिग डील. पण कमीत कमी ते कुठले कुठले हेड्स असतात आणि त्यातला कुठला सिलेक्ट केलेला आपण, तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं असेल. मग आपण काय केलेलं आहे, ह्याच्यातलं आपण हेमिस्फेरिकल हेड सिलेक्ट केलं. मग हेमिस्फेरिकल हेड सिलेक्ट केल्यानंतर त्यांचे पर्टिक्युलर फॉर्म्युलेज दिलेले होते आपण लोकांनी. सो यू शुड बी नोईंग दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला. सो व्हॉट इज दॅट फॉर्म्युला, TH इज इक्वल टू PIDI अपॉन 4 टाइम्स ऑफ सिग्मा अलाउएबल प्लस दिस करोजन अलाउन्स. मग ह्याच्यातून काय आलं, ह्याची थिकनेस आली 4 mm. सो जस्ट रिमेंबर दिस, एका कागदावरती तुम्ही लिहून काढलं ना सगळं, किंवा शेलचं किंवा हे डायग्राम काढला तुम्ही लोकांनी आणि नुसतं केलं की ओके D0 एवढा आहे, DI एवढा आहे, T एवढा आहे, T ऑफ दिस सिलेंड्रिकल शेल. त्याच्यानंतर एंड क्लोजर जो आहे तुमचा, एंड क्लोजरची थिकनेस काय, T काहीतरी आहे, ओके, ह्याचा डायमीटर तर सेमच असेल. हे लिहून काढलं ना की तुम्हाला लक्षात येईल SUD किती आहे, SYD किती आहे मटेरियलचा. दॅट ऑल्सो कुड बी गुड इनफ. त्याच्यानंतर नेक्स्ट इज द लेंथ ऑफ द स्ट्रेट पोर्शन इज गिव्हन बाय त्या, मग ह्याचे फॉर्म्युलेज तुम्ही ते हेडचे बघितले की तुम्हाला लक्षात येईल की हेडचं एवढं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इज वी नीड टू फाइंड व्हॉट इज द वेट ऑफ द शेल अँड व्हॉट इज द हेड ऑफ दॅट पर्टिक्युलर शेल. मग वेट ऑफ द शेल कसं काढणार आहे, तर व्हॉल्यूम काढायला लागेल तुम्हाला. तर व्हॉल्यूम कसं काढलं, तर वेट, वेट म्हणजे काय असतं, वेट म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी. तुम्हाला मास पाहिजे, सो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे, डेन्सिटी मटेरियल प्रॉपर्टी आहे. सो मल्टिप्लाइंग दिस वुड गिव्ह मी मास. सो वन्स यू नो मास, once you know this mass, once you know this mass, these dimensional properties are known. Okay, once you know this dimensional, you know like material property of rho, त्याच्यातून मास मिळाला, मास मल्टिप्लाइड बाय G would give me weight. आता हे कशासाठी काढतो आपण, तर ते जे सपोर्ट करायचं ना आपल्याला तो वेसल, तर त्यासाठी सपोर्ट कसला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण हे सगळं करतो. मग त्याचं किती आहे, वेसलचं वजन किती असेल, तर त्याचं सिलेंड्रिकल पोर्शन प्लस त्याचं जे हेड आहे
त्या हेडचं पोर्शन. सो वी कॅल्क्युलेटेड दिस वन. हे सगळे डायमेन्शन्स आपल्याला मिळालेले आहेत. त्याच्यातून आपण काय काढलं, त्याचा व्हॉल्यूम काढला. डेन्सिटी ही कशाची आहे, स्टीलची डेन्सिटी आहे, दॅट इज 7800. आणि त्याच्यातून मास ऑफ द वेसल किती मिळालं आपल्याला, एवढा मिळाला. मग मास ऑफ द वेसल आपण काढला, मल्टिप्लाइड बाय जी केला, जी इज 9.81. सो यू गॉट द वेट ऑफ द वेसल. हे झालं तुमचं फक्त विदाउट एनी फ्लुइड. ओके, व्हॉट एव्हर इज बिंग द ड्राय वेट ऑर डेड वेट किंवा कर्व वेट पण म्हणतात त्याला. सो दॅट पर्टिक्युलर वेट. त्याच्यानंतर वेट ऑफ द फ्लुइड किती असेल, तर डेन्सिटी ऑफ द एअर आपल्याला माहिती आहे. डेन्सिटी ऑफ द एअर काढली, त्याच्यातून परत मास ऑफ द एअर काढलं. त्याच्यातून म्हणजे मास कशाने काढलं, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ऍट दिस पर्टिक्युलर टेम्परेचर आणि प्रेशर. त्याच्यातून आपल्याला मास ऑफ द एअर मिळाली. मास ऑफ द एअर मिळालं, त्याच्यातून वजन मिळालं. टोटल एअर जे असणार आहे ते किती असणार आहे, 2.7196 kg. दॅट वुड बी स्टोर्ड इन दॅट वेसल. म्हणजे हे जे वेसल आहे त्याच्यातले एअरचं कंटेंट. मग त्याच्यातलं वजन किती असेल, त्याचं मल्टिप्लाइड बाय जी. सो 2.7 into 9.81 would give me 26.679. So the total weight acting on this particular thing would be दोघांचं ऍडिशन. मग किती केलं, दिस प्लस द शेल वेट. मग हे दोघांचं ऍडिशन करून हे टाकलेलं. मग प्रेशर वेसल शेल अंडर कंबाइंड लोडिंग. आता कंबाइंड लोडिंग म्हणजे काय काय, वेट ऑफ वेसल, विंड लोड आणि लोड्स ड्यू टू ऑफसेट पाइपिंग. आता हे सगळं आपण केलेलं आहे. आय विल शो दॅट वन अगेन टू यू. म्हणजे जी पीपीटी आपण थेरीसाठी घेतलेली, आय विल शो दॅट अगेन टू यू बिकॉज क्वेश्चन्स त्याच्यामधून पण येणार आहे तुम्हाला लोकांना. सो आय एम गोइंग टू रिवाइज दॅट वन टुडे, लाईक मे बी 15-20 minutes लागतील त्याला. सो आय विल बी रिवाइजिंग दॅट वन. So this is the loading that would be considered. Therefore, once the thickness of the shell is estimated, it is necessary to determine the resultant stress in the shell. मग हे टँजेन्शियल हे सगळे ते पुस्तकातले दिलेले आहेत. वी विल लुक इन टू दॅट वन. मग हे सगळे काढलेले आहेत परत. त्याच्यातला हा सर्कमफरन्शियल डायरेक्शन मध्ये कुठला आहे, हा एवढा आला. लॉन्जिट्युडिनल डायरेक्शन मध्ये कुठला आहे, एवढा आहे. बेंडिंग स्ट्रेसेस किती आले, याचे एवढे आले. त्याच्यानंतर त्याचा बेंडिंग मोमेंट किती आहे. आय विल एक्सप्लेन दिस वेन आय गो टू दॅट पर्टिक्युलर शीट. फक्त ह्याच्यातले जे व्हॅल्यूज आलेले आहेत ना, ह्या तुम्ही एका पेपरवरती लिहून ठेवा. बिकॉज दिस व्हॅल्यूज मे बी आस्क्ड टू यू ड्युरिंग युअर ओरल्स, की बाबा त्याच्यातलं स्ट्रेसेस किती आला होता सर्कमफरन्शियल डायरेक्शन मध्ये, तुला काय आठवतंय का ते. असा जर प्रश्न आला तर यू शुड बी नोईंग दॅट वन. मग हे एकदा काढलं तुम्ही लोकांनी, हे सगळं त्याचंच पोर्शन आहे. हा सगळं त्याचंच कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे. त्याच्यातून मग हे काढलेले आहेत त्यांनी, हे जे सिग्मा आर वगैरे किती किती आले हे सगळे काढून टाकलेले. आय विल एक्सप्लेन दॅट वेन वी गो टू दॅट थिअरॉटिकल पोर्शन. त्याच्यानंतर एरिया कॉम्पन्सेशन मेथड. एरिया कॉम्पन्सेशन मेथड कशासाठी वापरतो आपण, एरिया कॉम्पन्सेशन म्हणजे बेसिकली ह्याचं पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला तिकडे देतो डिटेलमध्ये. बेसिकली वेन वी डिझाईन अ शेल, वी डिझाईन इट एज अ सिंगल पीस. पण बेसिकली काय होतं की आपल्याला काही वॉल्स काढायचे असतील तर आपण काय करतो, त्या मेन शेल जो आहे किंवा मेन जे वेसल आहे त्याला आपण काय करतो, त्याला होल्स मारतो. तिथे होल मारलं म्हणजे ऑटोमॅटिकली तिथलं काय केलं, मटेरियल आपण बाहेर काढलेलं आहे. पण जेव्हा आपण ओरिजिनली डिझाईन केलं होतं त्या टायमाला काय केलं होतं की पूर्ण शेल असं वन म्हणून डिझाईन केलं होतं. ज्यावेळेस काही मटेरियल काढणार आहे तुम्ही त्याच्यातलं, तर ऑटोमॅटिकली त्याची स्ट्रेंथ काय होणार आहे, कमी होणार आहे. सो व्हॉट वी डू इज टू कॉम्पन्सेट दॅट पर्टिक्युलर एरिया व्हॉट इज बिंग रिमूव्ड फ्रॉम द वेसल. ओके, त्याची स्ट्रेंथ कमी झाली आहे का, कमी झाली तर किती लिमिटनी कमी झाली आहे. ओके, तेवढ्या लिमिटनी कमी झाली असेल तर आपल्याला काहीतरी एक स्टेप उचलावे लागेल की ज्यांनी त्याला कव्हर अप होईल. जर नसेल झाले कमी, देन व्हॉट इज देअर. ओके, आहे तसंच चालू शकतं ना, म्हणजे कशाला उगीच अजून एक प्रोसेस वाढून खर्च वाढवायचा. सो दॅट वी नीड टू चेक. मग त्याचं चेकिंग करण्यासाठी आपण एरिया कॉम्पन्सेशन वापरतो. मग एरिया कॉम्पन्सेशन जे काही फंडामेंटल्स आहेत ते आपण बघूयात. त्याच्यानंतर डिझाईन फॉर ओपनिंग्स. डिझाईन फॉर ओपनिंग्स काढले त्यांनी सगळे. हे सगळं एरिया कॉम्पन्सेशनचं जे आहे त्याच्या फॉर्म्युलाज मध्ये टाकलेलं आहे. आणि ते एरिया कॉम्पन्सेशनचे जे नोट्स मध्ये दिलेले, यू कॅन लुक एट दॅट वन. आणि हे पूर्ण काढून त्यांनी एरिया रिड्यूस केलेली आहे, किती केली आहे तर ते काढलेलं आहे त्या लोकांनी. सो दिस इज अगेन लाईक दॅट पार्ट यू नीड टू लुक इन टू. मी सांगतो तुम्हाला काय, बट इट इज जस्ट मिअर जॉमेट्री, सो यू कॅन गेट टू इट. ओके, आणि लास्ट जो पोर्शन आहे डिझाईन मधला, डिझाईन फॉर अ सॅडल सपोर्ट ऑफ द प्रेशर वेसल. आता हा जो सपोर्ट आहे, सपोर्ट म्हणजे हा वेसलचा आता आपण काय केलेलं आहे, वेसल हे बनवलेलं आहे, हे बनवलेलं आहे आपण, याचे थिकनेसेस वगैरे सगळं डिफाईन केलंय. आता हे वेसल जे हे कुठेतरी ठेवायचं, म्हणजे वी नीड टू कीप इट. सो दिस पर्टिक्युलर पोर्शन, हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे, हा पोर्शन आपण आता बघायचा. हा पोर्शन काय आहे, तर दिस इज द सपोर्ट. आता हा सपोर्ट कसा दिला आपण, तर सॅडल सपोर्ट आहे. कारण का आपण डिझाईन करताना शेल कशी घेतलेली, आपण
हॉरिझॉन्टल शेल घेतलेली आहे. तर हॉरिझॉन्टल शेलसाठी कुठला सपोर्ट वापरतात? सॅडल सपोर्ट वापरतात. सॅडल सपोर्ट. मग सॅडल सपोर्ट काय आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. इट इज नेसेसरी फॉर द शेल सपोर्ट. मग त्यातलं प्लेट टाईप आहे, रिंग टाईप आहेत, वेगवेगळे कुठले सपोर्ट्स होते ते बघितलं आपण. आणि त्याच्यानंतर बेंडिंग्स काढलेले आहेत बेस्ड ऑन दिस लोड्स, व्हॉट एव्हर लोड वी गॉट इन द ओरिजिनल सेक्शन. मग हे टाकून आपण काय केलेलं त्याचे मोमेंट्स वगैरे काढलेत. बेंडिंग मोमेंट ऍट द सेंटर स्पॅन काढला, हे काढलं. म्हणजे तुम्ही जे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मध्ये गेले ना, हे सगळं आपण थेअरीमध्ये बघितलं. आय विल रिवाइज दॅट वन्स अगेन हे संपल्यानंतर, म्हणजे प्रोजेक्ट एक्सप्लेन करून झाल्यानंतर. त्याच्यानंतर हे मुवमेंट काढले, मुवमेंट काढून मग हे तुमचे स्ट्रेसेस काढलेले आहेत मग असे सगळे. हे सगळे स्ट्रेसेस काढून आपण शेवटी ऍट द एंड वी गॉट दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला, ते जे काय टाकलेले आहेत. आणि ह्याच्या सगळ्यातून आपण त्याचे थिकनेसेस आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सॅडलच्या दॅट वी हॅव टेकन इन टू कन्सिडरेशन, म्हणजे हे काय जे घेतलेले आहेत त्याच्यातून. सो दिस कम्प्लीट्स युअर डिझाईन. म्हणजे डिझाईन मध्ये काय आहेत तर एवढ्याशाच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बघायच्या. सो आय थिंक लाईक इफ यू विजिट दिस रिपोर्ट आणि रिपोर्ट वाचला की तुम्हालाही लक्षात येतील की बाबा कुठले कुठले कंपोनेंट्स आहेत. तर ते सगळे हे जे कंपोनेंट्स आहेत तेवढेच आहेत. म्हणजे त्याचं थिकनेस किती आहे, त्याचं डायमीटर किती आहे, त्याचा इनर डायमीटर कसं काढलाय, आउटर डायमीटर किती काढलाय, करोजन अलाउन्स किती घेतलेला आहे, सपोर्ट कुठला वापरलेला आहे, एंड्स कुठले वापरलेले आहेत, एंड कसे कॅल्क्युलेट केलेले आहेत. तर दिस एंटायर मिअर थिंग इज नथिंग बट युअर डिझाईन प्रोजेक्ट. आणि जे बाकीचे डिझाईन होते गिअर बेल्ट, तुमच्या आयसी इंजिन, इट हॅड लॉट ऑफ कंपोनेंट्स. आणि मला माहिती आहे की डॉमच्या ओरलला पण मी बघितलेलं आहे की लोकांनी साधं हे बघितलं पण नव्हतं. त्यांनी व्हिडिओ म्हणा किंवा बाकीचे जे क्वेश्चन्स दिले होते ते पण बघितले नव्हते, आणि ते जस्ट केम आउट. सो आय डिडंट वॉन्ट टू हॅव अ ट्रबल फॉर यू एज वेल एज फॉर मी. आणि त्याच्यामुळे मी सिम्पल प्रोजेक्ट ठेवलेला आहे एकदमच, आणि जो की लाईव्ह ऍक्च्युअली हे सगळं डिझाईन केलेलं. आणि नंतर आम्ही म्हणजे मागच्या बॅच पर्यंत बेसिकली आम्ही लोकांनी हा डिझाईन केल्यानंतर जाऊन ऍक्च्युअली बघितलं की तिथे डायमेन्शन्स ते आलेत का, त्याचे तेवढाच शेलचं लेंथ आहे का, शेलचे डायमीटर तेवढेच आहेत का, त्याचा थिकनेस अराउंड तेवढाच आहे का. आणि लाईक लॉट ऑफ पीपल यूज टू लर्न दिस वन, म्हणजे जे आता बॅचेस पासआउट झालेत काही, तर त्यांना विचारलं तर ते सांगू शकतात. ज्यांनी इमानदारीत केलेत, ऑब्व्हियसली तिथे पण अशी मुलं होती की ज्यांना काही करायचं नव्हतं. पण जे ज्यांना कुणाला काय करायचं होतं ते ऑलरेडी लर्न लाईक लॉट ऑफ थिंग्स की ऍक्च्युअल मध्ये काय होतं, थिअरॉटिकल मध्ये काय होतं, प्रॅक्टिकल मध्ये. मग थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल मधला जो गॅप आहे तो काय गॅप आहे आणि का केला जातो तो, that also like lot of people have studied. So at least like we got something from that particular thing. आणि हे तुम्ही जे काय आहे हे बघून घ्या तुम्ही लोक. सो दॅट्स अबाउट दिस वन. नेक्स्ट इज रिलेटेड टू ड्रॉइंग शीट. ड्रॉइंग शीट मध्ये बेसिकली देर आर टू ड्रॉइंग शीट्स ओव्हर हियर. एक जी आहे ही ड्रॉइंग शीट जर बघितली तुम्ही लोकांनी तर ही तुमची सगळे जे कंपोनेंट्स आहेत ना आपले, त्या कंपोनेंट्सच्या बद्दलचे ड्रॉइंग्स आहेत. कंपोनेंट मध्ये आपण जो शेल शेल बनवला होता पहिल्यांदा, एल आणि डी रेशोने केला होता, तर तो काय आहे शेल, तर तो हा शेलची लेंथ, हा त्याचा डायमीटर आणि त्याची थिकनेस वगैरे टाकले होते. सो दॅट वॉज अबाउट दिस. त्याच्यानंतर म्हणजे हे पण एकदम सिम्पल ठेवलंय. सॅडल सपोर्ट जो दिला त्याची थिकनेस कॅल्क्युलेट करून नंतर इथे पण एक सिम्पल सपोर्ट साइड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर इकडचा जो एंड्स आहेत आपले, हेमिस्फेरिकल हेड, म्हणजे ह्या टाकीला या साईडला एक एंड आणि त्या साईडला, मग तो किती आहे तर बेसिकली दिस इज दॅट पर्टिक्युलर एंड. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसत असतील, ह्याच्यामध्ये जर गेला ना तुम्ही लोक तर ह्याच्यामध्ये काय काय दिसत असेल तुम्हाला लोकांना की बेसिकली ह्याच्यामध्ये काय केलेलं, ह्याचे डायमेन्शन्स टाकलेले आहेत. आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आपण काय केलेलं, इथे काय काय सिम्बॉल्स टाकलेले आहेत. इफ यू सी दिस वन, दिस पर्टिक्युलर थिंग, ओके, इथे सिम्बॉल्स टाकलेले. मग सिम्बॉल काय केलेलं तर ही जी शेल आहे, शेलच्या बाहेरच्या साईडला काय करणार आहे आपल्याला तर इथे ग्राइंडिंग करायचं. मग ग्राइंडिंग किती करायचं तर 3.2 मायक्रॉन्सचं आपल्याला ग्राइंडिंग करायचं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आता ही जी शेल आहे तर शेलमध्ये राऊंडनेस वगैरे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग राऊंडनेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे टॉलरन्सिंग केलेलं आहे. मग टॉलरन्सिंग करताना आपण काय केलं, ही शीट घेतलेली आहे. शीट घेऊन आपण त्याला काहीतरी एक रेफरन्स टाकलेला आहे. तर ही जी आउटर दिसतं तुम्हाला इथे रेफरन्स ए, रेफरन्स ए घेतल्यानंतर जो दुसरा आहे तो तो किती पाहिजे तर इनर जो आहे तो 0.5च्या टॉलरन्स मध्ये. दिस इज कॉल्ड अस मशनिंग टॉलरन्सेस, दिस इज कॉल्ड अस ग्राइंडिंग टॉलरन्सेस. हे मशनिंग टॉलरन्स मध्ये त्याचा जो सिलेंड्रिसिटी आहे, सिलेंड्रिसिटी म्हणजे काय तर बेसिकली जो इनर दोन जो कॉन्सेंट्रिक सिलेंडर्स असतील तर त्याच्यामध्ये
दोघांच्या डायमीटर मध्ये किती डिफरन्स पाहिजे, तो म्हणजे टॉलरन्स झाला. मग तो टॉलरन्स किती पाहिजे, 0.5 मायक्रॉन्स मधला टॉलरन्स पाहिजे. सो दिस इज अबाउट दॅट वन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तसंच दिसेल, इथं ग्राइंडिंग केलेलं आहे आपण. याला ग्राइंडिंग कितीचं केलेलं आहे, तर 0.3 mm ग्राइंडिंग ठेवलेलं आहे आपण. त्याच्यानंतर अगेन दिस वन रेफरन्स घेतलेला आहे हा, विथ रेफरन्स टू दिस वन. इथे परपेंडिक्युलरिटी आहे, म्हणजे हा जो शेल ठेवल्यानंतर हा जो सरफेस आहे इकडचा, दिस इज द सरफेस, हा मेन रेफरन्स सरफेस घेतलेला आहे. आणि हा जो व्हर्टिकल आहे, व्हर्टिकल म्हणजे तुमचा काय आहे, तर तो जो व्हर्टिकल फेस आहे तो किती अँगल मध्ये पाहिजे, ह्याच्यामध्ये किती टॉलरन्स पाहिजे, तर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे. सो दिस इज व्हेरी सिम्पल, सोपं आहे तुम्ही लोकांनी करायला. त्याच्यानंतर इथे जो आहे हा नॉझल, इनलेट आणि आउटलेटचा नॉझल, म्हणजे जिथून आपल्याला हवा आतमध्ये टाकायची होते कॉम्प्रेसरमध्ये, कॉम्प्रेसरच्या शेलमध्ये, आणि कॉम्प्रेसरच्या शेलमधून जी बाहेर काढायची होती, त्यासाठी इथे नॉझल ठेवलेला होता आपण. तर नॉझल मध्ये पण आपण काय केलेलं आहे की हा नॉझल म्हणजे त्या सिलेंड्रिकल शेलला आपण एक होल मारलेलं आहे. तर ते होल जे आहे त्याच्यामध्ये किती टॉलरन्स पाहिजे, कारण काय तिथे आपल्याला जनरली इंटरफेरन्स फिट पाहिजे, नाही तर काय लीक होईल तिथे. मग लीक न होण्यासाठी आपण काय केलेलं आहे, इथे जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्ही पॉझिटिव्ह आहेत, पॉझिटिव्ह आहेत म्हणजे दोघांचा इंटरफेरन्स व्हायला पाहिजे. हा कशाशी इंटरफेरन्स व्हायला पाहिजे, तर शेलच्या ह्याच्यामध्ये. तर हे तुम्ही बघून घेतलं की हे सोपं आहे, ऍक्च्युली काही नाहीये त्याच्यामध्ये. सो दिस इज अबाउट दॅट पर्टिक्युलर शीट. शीटमध्ये पण तुम्हाला काही विचारलं त्यांनी की बाबा हे डायमेन्शन कसे आलेत, तर तुमच्याकडे जी लिस्ट ऑफ डायमेन्शन आहेत किंवा आपण जे कॅल्क्युलेट केलेले आहे ड्रॉइंग डिझाईन करताना, तर त्याच्यातलंच व्हॅल्यूज घ्यायच्या आणि इथे सगळीकडे येऊन बघायचं. सो दॅट वुड गिव्ह यू द एंटायर क्रक्स ऑफ दिस वन. ह्याच्यामध्ये कुणाला कन्फ्युजन असेल, काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला आत्ता विचारू शकता, और मे बी इफ यू फील ऑफ टॉकिंग टू मी लेटर, आय कॅन एक्सप्लेन दिस टू यू पीपल. ठीक आहे. तर हे झालं तुमचं डिझाईनच्या प्रोजेक्ट बद्दल मी एक्सप्लेन केलं. डिझाईनच्या शीट मध्ये पहिली शीट झाली तुमची. सो दिस इज अबाउट द कंपोनेंट्स. कंपोनेंट्स शीट झाल्यानंतर नेक्स्ट वॉज रिलेटेड टू द असेंब्ली. मग असेंब्लीमध्ये जेव्हा आपण असेंब्लीमध्ये जाणार आहे, त्या असेंब्लीमध्ये पण तसंच आहे तुमचं. मग असेंब्लीमध्ये आपण ते कंपोनेंट्स आणले सगळे. ते कंपोनेंट्स आणल्यानंतर आपण काय केलेलं आहे, ते कंपोनेंट जॉईन केलेत. म्हणजे हे असेंब्ली जर बघितली तुम्ही तर दिस इज द एंटायर असेंब्ली. मग तिकडचेच कंपोनेंट आणून आपण इथे एक एक जोडलेले आहेत. जोडल्यानंतर आता हे जोडताना आपल्याला काय करायचं आहे, तर मोस्टली आपण काय करणार आहे की याला दिस इज अ 3D व्ह्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर. तुम्ही जेव्हा बघसाल तुमच्या ह्याच्यामध्ये, सो युल गेट टू नो दॅट वन. हे पूर्णचे पूर्ण शेल आहे. तर ह्याच्यामध्ये काय करणार आहे आता आपण, तर इथे आपण सगळीकडे म्हणजे हे जे आहे इथे आपण वेल्डिंग करणार आहे, इथे वेल्डिंग करणार आहे, इथे वेल्डिंग करणार आहे. सो दिस एंटायर शेल इज डन विथ द हेल्प ऑफ वेल्डिंग. हे वेल्डिंगचे जे सिम्बॉल्स आहेत आता इथे क्लिअर दिसत नाहीयेत, बट वेन यू लुक इन टू दॅट रेफरन्सेस ना, त्या रेफरन्सेस मध्ये सगळे सिम्बॉल्स किती पाहिजे, किती फिलेट वेल्ड भरायचं, किती लेंथ पाहिजे, काय करायचं, सो दॅट एव्हरीथिंग इज गिव्हन इन दिस पर्टिक्युलर वन. हा जो आहे तुमचा ह्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण दिलेले आहे. इथे जर बघितलं ना तुम्ही लोकांनी, तर ह्याचे पूर्ण जेव्हा सिंगल बट वेल्ड विथ ग्रूव्ह, हे सगळ्यांचे तुम्हाला वेल्डिंगचे जे आहेत हे पूर्णचे पूर्ण तुम्हाला, आणि खालच्या साईडला पण पेपर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. इफ यू रिव्हिजिट दिस वन यू विल कम टू नो. हे सरफेस रफनेसेस वगैरे कसे घेतलेले आहेत आपण, त्याचे सिम्बॉल्स कसे घेतले, ते टॉलरन्सेस कसे टाकले ते आपण, हे बघितलं ना की तुम्हाला लोकांना लक्षात येईल. ते आपल्याला फिट कुठला पाहिजे होता, ह्याच्यातले टॉलरन्सेस हे तुमचं झालेलं ऍक्च्युली एमक्यूसी मध्ये झालंय, कॅमडी मध्ये झालं असेल तुमच्या. बट दिस इज एव्हरीथिंग दॅट वी यूज वेल डिझायनिंग. सो हा एक पेपर घेतला होता सॅटल डिझाईन कसं करायचा. सो वी रेफर्ड दिस वन, आणि दिस इज द मेजर पोर्शन दॅट वी हॅव मिस्ड, दॅट इज बिंग मिस्ड बाय दिस वन. आता ह्याचे जे सिम्बॉल्स आहेत त्याचे सिम्बॉल्स तुम्हाला त्याच्यातून मिळतील तुम्हाला लोकांना. सो जस्ट रिमेंबर, ओके तिथे फिलेट वेल्ड कुठे वापरलाय, डबल बट वेल्ड कुठे वापरलाय, त्याचे सिम्बॉल्स कसे टाकले, ह्याच्याबद्दल तुम्ही लोक बघून घ्या. सो यू विल कम टू नो अबाउट दिस वन. आणि सिम्पल प्रोजेक्ट आहे, मी म्हणजे कॉम्प्लिकेशन्स, भरपूर सारे पार्ट्स, भरपूर सारे कॅल्क्युलेशन्स, हे सगळं अवॉइड केलेलं आहे. सो दिस इज अबाउट दॅट. तर हे झालं डिझाईन प्रोजेक्टच्या बद्दल, हे झालं डिझाईन शीटच्या बद्दल, डिझाईन रेफरन्सेस. तर ह्या तिन्ही ज्या फाईल्स आहेत त्या तिन्ही फाईल्सची नावं कशी द्यायची आणि ते कशी अपलोड करायचे, दॅट आय विल एक्सप्लेन इट टू यू. आय विल पुट इट ऑन द चॅट इन आवर व्हॉट्सअप ग्रुप.
तर ते तुम्हाला तिकडे टाकायचे. आणि परवा जी ओरल आहे आपली, म्हणजे आय थिंक ऑन ट्युजडे वी हॅव दिस ओरल, तर त्याचंही टायमिंग एक्सटर्नल एक्झामिनरच्या अवेलेबिलिटी कधी आहे त्याच्या हिशोबाने टायमिंग मी तुम्हाला सांगतो. बट हॅव दिस प्रिपेअर्ड, याचे डायमेन्शन्स काय आले, कॅल्क्युलेशन्स कसे आले, तेवढं फक्त प्रिपेअर करून ठेवा, त्याच्यावरती काही जाणार नाहीये. So quickly, what I will do is, like, instead of this, I will just give you a basic, जे आपण प्रेशर वेसलचं केलं होतं ना, आय विल जस्ट ग्लान्स थ्रू दिस वन. तर बेसिकली सिलेंडर आणि प्रेशर वेसलचं, तर थिक वेसल, थिन वेसल, म्हणजे सिलेंडर डिझाईन करताना किंवा हे डिझाईन करताना व्हॉट वी हॅव इज लाईक दिस थिन वेसल अँड थिक वेसल. मग ते कशावरती असतं तर डी/टी रेशो. डी/टी रेशो किती पाहिजे, ग्रेटर दॅन 20 पाहिजे, लेस दॅन 20 पाहिजे, तर त्याच्यावरून आपण ठरवतो. म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे की व्हॉट डू यू मीन बाय थिन वेसल, व्हॉट डू यू मीन बाय थिक सिलेंडर ऑर थिन वेसल. त्याच्यानंतर थिक आणि थिन मध्ये कुठले स्ट्रेसेस येतात तर सर्कमफ्रेन्शियल, टँजेन्शियल किंवा लॉन्जिट्युडनल किंवा रेडियल स्ट्रेसेस, फक्त ते स्ट्रेसेस विचारतात. आणि कसे आहेत हे डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. सो इफ यू हॅव दिस पीपीटी ऑल्सो, सो जस्ट हॅव दॅट वन, लुक ॲट दॅट. त्याच्यानंतर ह्याचं काही गरज नाहीये, फॉर्म्युलेज तुम्हाला म्हणजे जर माहिती असतील तर ठीक आहे, नसतील माहिती तरी काय प्रॉब्लेम नाही. बट व्हॉट टाईप ऑफ स्ट्रेसेस कम्स आउट, कुठले आहेत, काय आहेत, दॅट यू लुक ॲट इट. ठीक आहे. स्पेरिकल मध्ये काय असतं, हे इंटरनल प्रेशर, एक्सटर्नल प्रेशरची काही गरज नाही आपल्याला. क्लायमेट सिरमची पण गरज नाही आपल्याला, ह्याची गरज नाही. त्यांनी विचारलं तर फक्त त्याची नावं तरी माहिती असू देत. एक्सटर्नल प्रेशर काय, ओके. ऑटो फ्रिटेज म्हणून एक टेक्निक आहे आपल्या याच्यामध्ये. काय, आपण हाय प्रेशर सिलेंडर वापरलेले नाहीये, त्याच्यामुळे ऑटो फ्रिटेज नाही. ऑटो फ्रिटेज म्हणजे काय, तर आपण प्रेशर कॅपॅसिटी त्या सिलेंडरची वाढवतो. आपल्या याच्यामध्ये नाही. जर विचारलं त्यांनी किंवा व्हॉट डू मीन बाय ऑटो फ्रिटेज, व्हॉट डू मीन बाय प्रेस्ट्रेसिंग, तर कमीत कमी तुम्हाला हे डेफिनेशन तरी माहिती पाहिजे. आणि त्याच्या टेक्निक्स ज्या मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे ओव्हरलोडिंग किंवा वायर वुंड किंवा कंपाऊंडिंग ऑफ सिलेंडर, हे जर तुमच्या लक्षात असेल तर बरोबर, नाहीतर नावं तरी लक्षात ठेवायची. सो दिस इज अबाउट दॅट. हे काय आपण करत नाहीये, त्यामुळं विल स्किप दिस पार्ट. ओके. हे सिलेंडर विथ इंटरनल प्रेशर, हे काही गरज नाही आपल्याला, आपण काही आउट ऑफ रिटेज केलेलं नाही. सो दिस एव्हरीथिंग गोज ऑफ. सो मेन कम्स टू द प्रेशर वेसल. मग प्रेशर वेसलचं जे डिझाईन आहे, आपल्याला डिझाईन प्रेशर आणि डिझाईन टेम्परेचरवरती आपण काम करतो. मग त्याचं स्पेसिफिक प्रेशर किती आहे, स्पेसिफिक टेम्परेचर किती आहे, तर हे आपल्याला ऑलरेडी, इफ यू सी द स्टेटमेंट, प्रॉब्लेम स्टेटमेंट जे डिझाईन प्रेशर वेसल किंवा एअर टँक कॉम्प्रेसर फॉर सो अँड सो प्रेशर, सो अँड सो टेम्परेचर, मग हे स्पेसिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे तेच डिझाईन प्रेशर आणि डिझाईन टेम्परेचर आहेत आपण. त्याच्यानंतर हे तर बघणारच आहात तुम्ही लोक. ह्याचे बेसिकली कुठे वापरतात ह्याचे हे बघून घ्या, बेसिक डाटा रिक्वायर्ड काय काय असतं. मेन म्हणजे हे जे डिझाईन केलेलं आहे, दिस इज अन अनफायर्ड प्रेशर वेसल. दिस इज अन अनफायर्ड प्रेशर वेसल. फायर्ड प्रेशर वेसल आणि अनफायर्ड मध्ये काय फरक आहे, तर फायर्ड मध्ये पूर्णचे पूर्ण शेलच्या आतमध्ये सगळं आपण फायरिंग करतो. अनफायर्ड मध्ये काय करतो, आपण शेलच्या बाहेर फायरिंग करू शकतो आपण. किंवा जनरली हे जे अनफायर्ड प्रेशर वेसल्स आहेत, ह्याच्यामध्ये आपण जनरली स्टोरेज पर्पज साठी वगैरे वापरतो. मग ते डिझाईन करताना इंडियन स्टँडर्ड कोड कुठला आहे, तर IS 2825 चा वापर करतो आपण लोकांनी. मग हे तर काय तुम्हाला काही गरज नाहीये, कारण आपल्याला ऑलरेडी आपल्याला डिझाईन आहे. अनफायर्ड प्रेशर वेसल, हा हा तुम्हाला कोड माहिती पाहिजे, IS 2825 1969. त्याच्यानंतर कंपोनेंट आपल्याला काय आहेत, प्रेशर वेसल एनक्लोजर, हे तुम्ही जेव्हा वाचणार आहे त्या टायमाला लक्षात येईल. सपोर्ट आहे, जॉईंट्स आहेत. त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल वेल्ड कसे आहेत, A, B, C क्लासिफिकेशन जे आहे. सो क्लासिफिकेशन A म्हणजे काय, लॉंगिट्युडनल, B म्हणजे काय, सर्कमफ्रेन्शियल, C म्हणजे काय, फ्लॅंजेसला लावलेलं, आणि D म्हणजे कम्युनिकेटिव्ह. म्हणजे इथे जर बघितलं तर A, त्याच्यानंतर इकडचं जर बघितलं तर B, म्हणजे जे सर्कमफ्रेन्शियल आहेत सगळे B आहेत. हे आडवे जे आहेत लॉंजिट्युडनल आहेत ते सगळे A आहेत. जे काही जॉईंट केले तिथं C आहेत. आणि जे बाहेरशी इंटरॅक्ट करणार आहेत जसं हे झालं, तर इथे तुमचा D आहे. सो जस्ट रिमेंबर दिस वन, हे सोपे आहेत. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हे वेल्ड्स कुठले वापरलेले आहेत त्याच्याबद्दलही दिलेलं आहे त्या शीटमध्ये. सो जस्ट लुक ॲट दिस पर्टिक्युलर थिंग आणि हॅव इट. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ वेसल्स आपलं क्लास 3 मध्ये घेतलेलं आपण. क्लास 3 मध्ये म्हणजे एवढं हाय टेम्परेचर पण नाही, प्रेशर पण नाही. क्लास 1 म्हणजे कुठला,
खूप लिथल असेल, टॉक्सिक असेल, पॉयझनस गॅसेस असतील, तर ते वापरतो इकडे. क्लास 2 म्हणजे काय, तर अगेन लाईक रिलेटेड टू क्लास 1 ओनली, पण हजार्डस तेवढं नसेल, म्हणजे आग लागणार, लगेच आग लागणार नाही, बट ओव्हर द पिरियड लाईक इट कुड बस्ट आउट ऑर समथिंग ऑफ दॅट टाइप. सो दॅट इज रिलेटेड टू क्लास 2. आपलं काहीच नाही आहे त्याच्यातलं, सो वी हॅव डिझाईन बेस्ड ऑन क्लास 3. मग हे डेफिनेशन माहिती पाहिजे. वर्किंग प्रेशर म्हणजे काय, मॅक्झिमम प्रेशर ऍट विच युअर अनफायर्ड प्रेशर वेसल इज गोइंग टू बी ऑपरेटेड. मग आपल्याकडे ते दिलेलं आहे. डिझाईन प्रेशर म्हणजे किती, 1.05 टाइम्स ऑफ दॅट वर्किंग प्रेशर. हायड्रोस्टॅटिक म्हणजे किती, 1.3 टाइम्स ऑफ पी आय. त्याच्यानंतर एएसएमई कोडनी वापरलाय, त्याच्यामुळं त्याचा हा SULT अपॉन 3 आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण का ह्याच्यासाठी म्हणजे कार्बन स्टील मटेरियल वापरलं, त्याच्यामुळे आपण त्याचं करोजन अलाउन्स ठेवलेला आहे. तर आपल्याकडे सिव्हिअर करोजन अलाउन्स नाहीये, कारण का ते आपण कुठेही जिथे करोजिव्ह किंवा रिएक्टिव्ह मटेरियल आहे किंवा रिएक्टिव्ह गॅसेस आहेत त्याच्या कंडिशन मध्ये ऑपरेट करत नाही, आपण हे नॉर्मली ऑपरेट करतो. त्यामुळे आपण जो हे घेतला होता दॅट इज 1.5 टाइम्स. त्यानंतर हे शेल डिझाईन्स आपण हा फॉर्म्युला तिथे वापरलेला आहे, विच वी हॅव ऑलरेडी सीन. मग तो फॉर्म्युला कसा आला त्याच्याबद्दल आपण अगोदर बोललेलं आहे, सो यू कॅन लुक ॲट दिस वन. हे स्ट्रेसेस कुठले आले होते हे आपण लॉंगिट्युडनल हे सगळं जर तुम्ही बघितले ना की लक्षात येतील तुम्हाला लोकांना. सो पाईपलाईन मधले हे सगळे त्यांनी दिलेले आहेत. हे त्याचं न्यूमेरिकल, इफ यू लुक टू दिस न्यूमेरिकल ऑल्सो लाईक यू विल गेट टू नो दॅट डिझाईन एस्पेक्ट. त्याच्यानंतर एंड क्लोजर्स जे वापरले आहेत, आपण हा हेमिस्पेरिकल वापरलाय, पण बाकीचे कुठले असतात, प्लेन फॉर्म हेड, टॉरिस्पेरिकल, त्याच्यानंतर सेमी इलिप्सॉइड, हेमिस्पेरिकल किंवा कोनिकल. मग ह्याच्यातला हे क्लासिफिकेशन शेप बेस्ड आहेत. फ्लॅटचं काय, प्लेनचे काय, तर प्लेनचे इथे थिकनेसेस आहेत, तसेच प्लेन हेड फॉर्म. फॉर्म म्हणजे काय, तर आपण त्याला काय करतो, इथे कड लावतो. ओके, वी हॅव एन एक्सक्लुजन फॉर दिस वन. हे कापलं की इट विल बिकम अ फ्लॅट हेड. टॉरस पेरिकलच्या बद्दलही बोललो होतो. दिस इज अ सेमी इलिप्टिकल, दिस इज अ हेमिस्फेरिकल. मग आपण वापरताना हा वापरलेला आहे. सो दिस ह्याचे जे फॉर्म्युलेज आहेत, हा फॉर्म्युला वापरला आपण लोकांनी, हे पण वापरलेलं आहे. आणि बेस्ड ऑन दिस ओके ऑल द कॅल्क्युलेशन्स आर बीइंग डन ऑन इन दॅट पर्टिक्युलर शीट. तर तुम्ही हे बघितलं नाही, ह्याच्यातलं फक्त एवढंच पोर्शन बघा, बाकीच्यांची नावं लक्षात ठेवा. दॅट कुड सफिक्स युअर प्रॉब्लेम. हे कोनिकल आहे. मग ह्याचे हेड्सला ते वेल्डिंगचं आपल्याला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, शीटमध्ये दाखवलं आहे. सो जस्ट रिमेंबर द नेम्स ऑफ दॅट वेल्डिंग दॅट कुड सफिक्स युअर प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हे ओपनिंग्स कुठे काढलेले आहेत, तर हे एरिया कॉम्पन्सेशन मेथड आहे. ह्याच्या कॅल्क्युलेशन्स इथे खूप सारे केलेले आहेत. ते कॅल्क्युलेशन्स तुम्हाला नोट्स मध्ये मिळतील आपल्या. तर ते नोट्स जर बघितले ना तर तिथे तुम्हाला लक्षात येईल. इट्स अ मिअर जॉमेट्री, म्हणजे जॉमेट्री जे तुम्ही मेन्सुरेशन वगैरे करायचं ना 8वी 9वी 10वी 11वी 12वी, तर तेच आहे सगळं. यू कॅन जस्ट लुक ॲट दॅट वन. त्याच्यानंतर हा जो सपोर्ट आहे, लग सपोर्ट किंवा स्कर्ट सपोर्ट, ही व्हर्टिकल किंवा प्रेशर वेसल असेल तर. आपल्याला कसं होतं, ही हॉरिझॉन्टल प्रेशर वेसल आहे आपली, त्याच्यामुळं वी आर युझिंग अ सॅडल सपोर्ट. सॅडल सपोर्टचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते केलेले आहेत तिकडे. सो दिस इज अबाउट द प्रेशर वेसल डिझाईन. ठीक आहे. सो बेसिकली दिस इज द एंटायर थिंग अबाउट युअर MSD प्रॅक्टिकल्स, MSD प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये वाचल्यानंतर कुणाला काय कन्फ्युजन, आता कुणाला काही डाऊट्स आहेत का याच्यातले? मे बी प्लॅटफॉर्म इज ओपन नाव. त्याच्यातले नोट्स बघून घ्या तुम्ही एकदा, ज्याला कुणाला थिअरी अजून वाचायची असेल तर. बाकीच्या लोकांना म्हणजे कमीत कमी आता जेवढं सांगितलं तेवढं जरी तुम्ही इमानदारीत बघितलं, एकदा वाचलं, त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते काढलेले, कॅल्क्युलेशन फॉर्म्युलेस कुठले वापरले तेवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही लोकांनी, मटेरियल का वापरलंय ते तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी इट कुड सफिक्स लाईक. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड फॉर नाव. कुणाला काही प्रश्न असतील, कुणाला काही डाऊट्स असतील, सो जस्ट लाईक द फोरम इज ओपन नाव. आवाज येतो का रे माझा? हो सर. येस सर. ओके. येस सर. तर कुणाला काही ह्याच्यामध्ये जेवढं काही मी सांगितलं याच्यामध्ये कुणाला डाऊट्स आहेत का आता, किंवा अजून काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स आपण इथे हे करूया. ओके, समबडी सेंड. ओके, वेल्डिंग साठी काय पॅरामीटर्स कन्सिडर केलेले आहेत. ओके,
ओके, इफ यू सी दिस वन, आता आपलं काय आहे तर नॉन रेडिओग्राफ्ट आहे, ठीक आहे. आणि आपली जी एफिशियन्सी आहे ती किती घेतलेली आहे, साधारणतः आपण 0.7 घेतलेली आहे. आणि हा जो वेल्ड आहे बेसिकली दिस इज गिवन बेस्ड ऑन दिस पर्टिक्युलर स्टँडर्ड्स, ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन जो आहे, आता मला क्वेश्चन आलेला आहे की बेसिकली आपण जे वेल्डिंग केलेले आहे शेलला, कारण आपण जे सिलेंड्रिकल मधला पार्ट आहे किंवा जे जे एंड्स आहेत ते आपण सेपरेटली केलेले आहेत, आणि ते सेपरेटली केल्यानंतर ते जॉईंट कसे केलेले. सो बेसिकली इट इज ऑल बिंग डिझाईन बेस्ड ऑन दिस पर्टिक्युलर, कारण आपण कोड कुठला वापरला 2825.190.69. मग त्याच्यामध्ये आपली जी आहे, आपण स्पॉट रेडिओग्राफ पण केलेलं नाही, फ्ली रेडिओग्राफ पण केलेलं नाही. हे दोन्ही कुठे वापरतो आपण, हे टेस्टिंग पण खर्चिक असतं खूप जास्त. आणि आपले जे शेल आहे ती शेल कुठली, एअर कॉम्प्रेसरची हवा फक्त स्टोअर करण्यासाठी. जरी लीक झाला त्याच्यामधून हवा तरी त्याच्याने एवढा काय स्फोट होणार नाही, किंवा ते खूप मोठं शेल नाहीये, किंवा जरी तो एअर बाहेर गेली तर इट वोंट क्रिएट अन हॅझार्डस टाइप ऑफ नेचर. सो व्हॉट वी डू इज लाईक वी हॅव अ नॉन रेडिओग्राफ्ट. नॉन रेडिओग्राफ्ट मध्ये मग आपण आता ह्याच्यातले सगळे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल होते, पण आपल्याला जो शेल आहे तो शेल तरी त्यातल्या त्यात स्ट्रॉंग ठेवायचा, कारण का ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे 1 बार असेल तर आपल्याला जर बाहेरचं जे प्रेशर किंवा स्टोअर करायचं जर 140 बार्स आहे, सो इट बिकम्स अ ह्यूज प्रेशर. त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की वी आर टेकिंग अ डबल बट वेल्ड जॉईंट विथ फुल पेनिट्रेशन. मग हा आपण तिथे हा वापरलेला आहे. सो हे अगेन लाईक तुम्ही जे डिझाईन जे रेफरन्सेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. बट फॉर नाव त्यांनी जर विचारलं की तुम्ही वेल्डिंग कुठल्या कन्सिडरेशन मध्ये केलेलं आहे, तर त्यांना सांगा की वी हॅव टेकन कन्सिडरेशन ऑफ दिस IS कोड. It is a non-radiographed structure, and we are considering the pressure limitation of like 140 bar. So we are using double weld but joint, आणि मग त्याच्यातली जी व्हॅल्यू आहे ती 0.7 घेतली. So I hope like I answered your question. Okay. Okay, just I'll open this chat. ओके, वेल्डिंग साठी काय पॅरामीटर कन्सिडर केलं. ओके सर, कोड कसा फायनलाइज केला. ओके, दिस इज अ कोड बेसिकली जसे IS स्टँडर्ड्स वगैरे असतात ना, जे IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड्स आहेत, BIS तसं ASME स्टँडर्ड्स. तर बेसिकली काय होतं, हे जे कंपनीज होत्या, मोठ्या मोठ्या कंपनीज वगैरे जे होते ना, हे ज्या टाइमला त्यांचे टेस्टिंग करतात किंवा जे काही बनवतात हे लोक, तर दे डू अन एक्स्ट्रीम टेस्टिंग ऑन दिस वन, आणि दे कम विथ सर्टन रिझल्ट. मग ते जे रिझल्ट आहेत कधी कधी काय होतं, थेरोटिकल जे तुमचं आलेली व्हॅल्यू आहे, आणि ज्या टाइमला आपण थेरोटिकली फुल्ली बिल्ड केलं आणि ज्या टाइमला आपण ते साईट वरती नेलं किंवा टेस्टिंग वरती घेऊन गेलं, टेस्टिंग वरती घेऊन गेल्यानंतर लक्षात येतं की ओके, इट मे फेल आउट बिकॉज ऑफ समथिंग. मग ते काय कशामुळे फेल आउट होतं, काय होतं, मग ओके, मग त्याला आपण काहीतरी ऍडजस्टमेंट्स करतो म्हणजे काहीतरी आपण त्याला मे बी वेल्डिंग करणार आहे, किंवा मटेरियल आपण चांगलं वापरणार आहे, किंवा त्याची थिकनेस वाढवणार आहे. मग हे काय पॅरामीटर्स जे येतात त्याच्यामध्ये, तर हे सगळे पॅरामीटर्स ते लोक काय करतात, ते ऍड करतात त्या पर्टिक्युलर शीटमध्ये, आणि तो काय करतात, एक डाटा म्हणून ते स्टोअर करतात, विच विल बी रेफर्ड बाय दिस पीपल. म्हणजे आता जर समजा तुम्ही एखादं बॉयलर घेतलं, तर बॉयलरचं जे शेल आहे, तर त्या शेलला बाबा एवढं एवढं पाणी वापरलं तुम्ही, एवढं पाणी एवढ्या टेम्परेचरला ठेवलंय, एवढ्या प्रेशरला तुम्ही ते बॉईल केलेलं आहे, एवढं प्रेशराईज झालं, याची स्टीम एवढी प्रेशराईज झालेली आहे. मग त्याच्या पर्टिक्युलर कुठलं मेटल आहे, कुठल्या एरियामध्ये वापरता, काय वापरता, ह्याचा सगळा एक्सपेरिमेंटल डाटा त्यांच्याकडे मिळाल्यानंतर ते कंपाईल करतात तो डाटा, अँड दॅट पर्टिक्युलर डाटा वेन दे पुट इट इन टर्म्स ऑफ बुक्स. ओके, मग हे जे गव्हर्नमेंट्स आहेत आपले, म्हणजे हे कंपनीवाले करतात, कंपनीवाले केल्यानंतर त्यांची एक बॉडी बनते, बॉडी बनली की ते लोक काय करतात की ओके, आता हे जे आहे काय की बाबा बेसिकली ह्या स्टँडर्ड्स प्रमाणे गेलं की बाबा हा डाटा वापरायचा. मग ते डाटा वापरला लोकांनी की ऑटोमॅटिकली ते कम, आणि एक त्यांची बॉडी बनवतात आणि म्हणतात की ओके, तुम्हाला कुठलंही बनवायचं झालं, म्हणजे आता समजा थर्मॅक्सचं बॉयलर बनवलं, थर्मॅक्सचा सगळा डाटा आहे, थर्मॅक्सवाल्यांनी गव्हर्नमेंटकडे गेले की मग त्यांचे बॉयलर इन्स्पेक्टर आला सपोज, बॉयलर इन्स्पेक्टर काय करतो, हाच डाटा घेतो, आणि मग XYZ, आता आपल्यासारखा एखादा माणूस जर बॉयलर बनवत असेल, मग आपल्याला बॉयलर बनवताना म्हणणार ओके, तू हे पॅरामीटर्स वापरले का रे बाबा. ओके, मग पॅरामीटर्स वापरल्यानंतर तो म्हणणार की ओके, एवढं एवढं आहे का, हा हे वापरलंय का, असं वापरलंय का, हा वेल्ड वापरलंय का. ओके, कारण ते थर्मिक्सवाल्यांनी जस्टिफाईड केलेले. मग हे बाकीच्यांसाठी जे काही लागू करायचे, मग ते एक बुक बनवतात आणि सांगतात ओके, दिस इज द कोड अँड यू शुड फॉलो दिस कोड. मिनिमम हे असायला हवं. ओके, जस्ट लाईक बेरिंग्सचं चार्ट का. येस, जस्ट समथिंग लाईक बेरिंग्स. ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन असतील तर वी कॅन हॅव इट.
ओके, एनीबडी हॅज एनी अदर क्वेश्चन? नाही तर मग आपण थांबूयात मग. Okay, so quickly what I will do is like I will take the attendance. Okay. Okay, I have this recording, so I will take the attendance for the people and we will stop then. So जर याच्यानंतर वाचल्यानंतरही काही क्वेश्चन्स आले कुणाला तर यू कॅन कम बॅक टू मी. आय विल बी एबल टू आन्सर यू. ओके, somebody asked like auto footage explain करा सर. ओके, ठीक आहे. I will explain it quickly. ओके, आता बेसिकली ऑटो फ्रिटेज म्हणजे काय असतं बेसिकली की दिस ऑटो फ्रिटेज इज युज्ड this auto footage is being used for सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे थिक सिलेंडर साठी. जस्ट रिमेंबर दिस ना, हे थिक सिलेंडर साठी वापरतो कारण थिन सिलेंडर म्हणजे थिकनेस नसते आणि त्याच्यामध्ये रेडियल स्ट्रेसेस येत नाही. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की दिस इज फॉर थिक सिलेंडर्स. ऑटो फ्रिटेज काय करतं की आता ही शेल बनलेली आपली सगळी, ही शेल बनल्यानंतर पण आपल्याला काय कळतं की अरे आता आतमध्ये प्रेशर थोडं वाढणार आहे बरं का, किंवा वन ऑफ द सडन लाईक देर वुड बी सर्टन प्रेशर दॅट इज गोइंग टू कमिंग इन. मग त्या केसमध्ये काय होतं की हे जे डायमेन्शन्स जे काय आपण डिझाईन केलेलं आहे त्या डायमेन्शन्सला काय होऊ शकतं ते वर्क करणार नाही. सो टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ अ पर्टिक्युलर वेसल किंवा सिलेंडर, ओके, तर आपण ते जे वेसल बनले त्याला काहीतरी आपण अजून एखादी टेक्निक वापरू शकतो का कुठली ज्याने आपल्याला ह्याची कॅपॅसिटी वाढवायची. तर ती टेक्निक म्हणजे काय तर ऑटो फ्रिटेज. ऑटो फ्रिटेज इज द मेथड टू इन्क्रीज द प्रेशर कॅपॅसिटी ऑफ द सिलेंडर किंवा एक्झिस्टिंग सिलेंडर म्हणा तुम्ही. याच्यासाठी मेथड्स काय असतात तर बेसिकली वी हॅव ओव्हरलोडिंग मेथड ऑफ ऑटो फ्रिटेज. मग इथे काय करतो आपण, इथे एवढं प्रेशर देतो ना की ते इलास्टिक झोन सोडून ते मटेरियल काय होतं प्लास्टिक झोन मध्ये जातं आणि इथे परमनंट डिफॉर्मेशन येतं. एकदा परमनंट डिफॉर्मेशन आले की ऑटोमॅटिकली इथे काय होणार आहे, तिथे रेसिड्युअल स्ट्रेसेस निर्माण होणार आहेत. रेसिड्युअल स्ट्रेसेस निर्माण झाले म्हणजे ऑटोमॅटिकली हे जे डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स तेच राहतात, पण बिकॉज ऑफ प्लास्टिसिटी इट इंड्युसेस रेसिड्युअल स्ट्रेसेस विच इन्क्रीजेस द कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर वेसल. तर ही एक मेथड आहे ओव्हरलोडिंगची. दुसरी मेथड आपण काय करतो त्याला आपण बाहेरच्या साईडने काय करतो, वायर जे असते ना, वायर म्हणजे केबल्स जे असतात स्टीलच्या, त्या स्टीलच्या केबलनी किंवा तुमच्या जे वायर रोप्स कॉटन रोप्स असतात जाडे, त्यांनी काय करतो आपण त्याला वूंड करून ठेवतो. वूंड करतो म्हणजे काय करतो की ऍक्च्युअली त्याला पूर्ण बांधतो आपण, खूप टेन्शनने बांधतो त्याला. मग तेव्हा टेन्शनने बांधलं की काय होतं बेसिकली आतमध्ये जो प्रेशर येणार आहे तो ऑटोमॅटिकली हे काय करणार आहे रिस्ट्रिक्ट करणार आहे त्याचे डिफॉर्मेशन, म्हणजे ऑटोमॅटिकली याची कॅपॅसिटी काय होणार आहे वाढणार आहे. सो दॅट इज रिलेटेड टू वायर वुंडिंग. आणि थर्ड इज कंपाऊंडिंग ऑफ सिलेंडर. कंपाऊंडिंग ऑफ सिलेंडर मध्ये काय करतो आपण, एका सिलेंडरमध्ये दुसरं सिलेंडर टाकतो आणि त्या दोघांमध्ये काय करतो आपण तर इंटरफेरन्स फिट करतो. मग इंटरफेरन्स फिट करण्यासाठी काय करतो आपण, हे ओरिजिनल तुमचं इनर सिलेंडर आहे, आउटर सिलेंडरला काय करतो आपण हीट करतो. हीट केल्यानंतर काय होतं तो ह्या सिलेंडरच्या वरती ठेवतो. मग तो ज्या टायमाला थंड होणार आहे तर ऑटोमॅटिकली व्हॉट विल हॅपन इज लाईक ओके इट वॉज गोइंग टू गिव्ह सर्टन टाइप ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस ऑन द इंटरफेरन्स झोन. मग त्याच्याने तुम्हाला काय होतं ऑटोमॅटिकली देर इज अन इन्क्रीज इन द रेसिड्युअल स्ट्रेसेस इन दिस पर्टिक्युलर झोन. आणि रेसिड्युअल स्ट्रेसेस आल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची जी कॅपॅसिटी आहे त्या शेलची ती ऑटोमॅटिकली वाढते. सो दॅट इज रिलेटेड टू ऑटो फ्रिटेज. ओके, so okay Shivam, I think like I answered your question. Okay Shekhar, please share the recording of this lecture. Sure, I will share it. I will put it on YouTube. As a YouTube channel it will be a common location for everybody. Okay, अजून कोणाला क्वेश्चन असेल तर maybe you can put it in chat. ओके, गणेशचा परत एक क्वेश्चन आला की प्रेशर वेसल्सच करायचे का फक्त. प्रेशर वेसल्स जनरली करून ठेवा, म्हणजे मॅक्झिमम जो आहे तो प्रेशर वेसल्स करा. आता तुमचे पहिले 3 युनिट्स तर तुम्ही इन्सेमला जर केले असतील तर तुम्हाला थोडंफार माहिती असेल, कारण एखाद्याला कधी कधी असं होतं की एखादा क्वेश्चन विचारला आणि ह्याला आलंच नाही त्याच्यातलं, तर बाबा तू अजून दुसरं काही प्रिपेअर केलंस का असा एक क्वेश्चन असतो. मग दुसऱ्या चॅप्टर मधलं प्रिपेअर केलंस का,
मग इन्सेम झाली आहे, तर इन्सेम मधलं कुठल्या तरी टॉपिक मधलं काहीतरी विचारा. तर बेसिकली इफ यू प्रिपेअर अदर टॉपिक्स नॉट इन डेप्थ, पण वरच्या वरती की बाबा त्याच्यातले काही टर्म्स आहेत, काही टर्मिनॉलॉजीज आहेत, सो दॅट कुड ऑल्सो डू. दॅट इज लाईक अ रेसिड्युअल काइंड ऑफ थिंग, की नॉट रेसिड्युअल बट रेस्क्यू सेव्हिंग टाइप ऑफ थिंग. तर तसं तुम्ही करू शकता ऍक्च्युली. बेसिकली जस्ट लुक ॲट लाईक गिअरबॉक्स म्हणजे काय, गिअरबॉक्स मध्ये गिअर्स कुठले असतात, त्याच्यानंतर गिअरबॉक्सचे स्टेप्स कसे आहेत, किंवा तुम्ही जे डायग्राम काढलं त्या डायग्राम्स कुठले काढले होते, मग त्याचा जो फॉर्म्युला आहे तो कसा काढला होता, किंवा स्टॅटिस्टिकल कन्सिडरेशन म्हणजे झेड म्हणजे काय, किंवा तुमचा एक्स पॅरामीटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मीन म्हणजे काय, स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये एफओएस म्हणजे काय, रिलायबिलिटी म्हणजे काय, असे काही जे काही टर्म्स आहेत ना थोडेफार, ते तरी तुम्हाला माहिती पाहिजे. सो ऍटलीस्ट यू डू दॅट वन. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन? ओके, अजून कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर मला विचारा. नाहीतर अदरवाइज व्हॉट विल डू इज लाईक विल क्लोज फॉर द डे. अँड अगेन लाईक आज उद्या तुम्हाला तुमच्याकडे टाइम आहे, परवा आपल्याला ओरल्स असतील. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स निर्माण झाले तुमच्या डोक्यात वाचताना वगैरे काय, तर जस्ट पिंग मी, व्हॉट्सअपला करा, कॉल करा. आय वुड बी एबल टू हेल्प यू आउट विथ दिस वन. आणि हे मी तुम्हाला रेकॉर्डिंग युट्यूबला टाकतो. त्याच्यानंतर त्याच्या शीट्स आहेत, म्हणजे शीट प्लस डिझाईन प्रोजेक्ट प्लस जे रेफरन्सेस आहेत त्या तिन्ही कॉपीज तुम्हाला पाठवतो. आणि त्याचे रिनेम करून ठेवा तुमच्या. आणि लोकेशन्स मी तुम्हाला शेअर करतो, त्याचे कुठे काय टाकायचंय आणि त्याचं फाईल कसं रिनेम करायचं त्याच्याबद्दलचे इन्स्ट्रक्शन्स आय विल पुट इट ऑन आवर ग्रुप. सो दॅट कुड सफिक्स लाईक द एंटायर थिंग. ठीक आहे. सो कुणाला काही प्रश्न नसतील तर वी कॅन स्टॉप फॉर द डे. Okay, so thank you students. Thanks for your time. We will meet again on like day after tomorrow. So wish you all the best and thank you. Thank you, sir. Thank you. Thank you. Thank you, sir. Okay. Thank you, sir. Okay. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Yes, sir. Okay. Thank you, sir. Okay.